बिग बॉस मराठीच्या यंदाचा सीझन आता रंगू लागला आहे. बिग बॉसच्या घरातील 6वा आठवडा सुरू झाला असून आठवड्यागणित समीकरणे बदलताना दिसत आहे. घरातील मैत्रीच्या नात्याची व्याख्याही बदलत आहे. वीकेंडला झालेल्या भाऊच्या धक्क्याचा होस्ट रितेश देशमुखने निक्की तांबोली हिचं कौतुक केलं होतं. मात्र आता हीच निक्की बिग बॉसच्या घरातील नियमांची पायमल्ली करताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरातील मागील आठवड्यात अरबाजला संताप अनावर झाला नाही. त्या रागाच्या भरात त्याने काही वस्तू आदळआपट करत नासधूस केली. त्यामुळे अरबाजला शिक्षा म्हणून कॅप्टन्सीच्या शर्यतीत अपात्र ठरवण्यात आले. बिग बॉसच्या घरातील सदस्यांसाठी हा कठीण आठवडा ठरणार आहे. अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात कोण रद्दी ठरेल हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. 6व्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये अनेकांचे नंबर देखील लागले. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो आउट केला आहे. या प्रोमोमध्ये निक्की वर्षाताईंना म्हणते की मी कोणतीही ड्युटी करणार नाही. त्यावर वर्षाताई निक्कीला म्हणतात, तू अशी मनमानी करू शकत नाहीस. आजच्या भागात निक्की बिग बॉसचे अनेक नियम मोडताना दिसणार आहे. तर निक्की झोपूनच असते. त्यावर बिग बॉस तिला उठवण्यासाठी अलार्म वाजवतात. पण निक्की त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे आर्या तिच्यावर थंड पाणी ओतणार असल्याचे म्हणते. आर्याच्या या वक्तव्यावर निक्की चिडते आणि तिला उलट बोलते. आता निक्कीला बिग बॉस काय शिक्षा देणार हे पाहणं मनोरंजनाचं ठरणार आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घनश्याम दरोडे, आर्या जाधव, धनंजय पवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोली, अभिजित सावंत आणि अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅनिंग अधिक चांगला आखणार, कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार याकडे बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे.